नमस्कार सर्वांना. आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आपण आज पाहणार आहोत. 32 साईजची प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आज आपण पाहणार आहोत व्यवस्थित पद्धतीने. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. हा व्हिडिओ आपला खास बिगिनर लोकांसाठी आहे, ज्यांनी खास आपल्याला म्हटलेलं होतं की ताई पुन्हा एकदा आपल्याला प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग दाखवा म्हणून. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो. तर पहा, आपली फ्री शिलाई क्लास फॅशन डिझाईन कोर्स आपला चालू झालेला आहे. तर आतापर्यंत आपण सर्व काही जे जे पाहिलं आहे, ज्याची ज्याची कटिंग पाहिलेली आहे, त्याचं आपण रिव्हिजन आता चालू आहे. आता ही लास्टची रिव्हिजन आहे आपली प्रिन्स कट ब्लाउजची. ह्याच्यानंतर आता आपण ड्रेसला, घागऱ्याला आणि वन पीसला वगैरे आपण सुरुवात करणार आहोत. फ्रॉक्स वगैरे पण आपण छान छान पद्धतीने छान आपण कटिंग आणि स्टिचिंग त्याची पाहणार आहोत. विविध पद्धतीचे डिझाईन्स वगैरे आपण पाहणार आहोत. आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपले नोटिफिकेशन आपल्याला नक्की लवकर पोहोचतील आणि आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. तर खूप छान छान डिझाईन आपण पाहणार आहोत. आपल्या ह्या फॅशन डिझाईन कोर्सचा, शिलाई क्लासचा तुम्हाला भरभरून असा फायदा होणार आहे, ह्याची नक्की मी तुम्हाला खात्री देते. ठीक आहे. चला तर मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलवरती आपण आरी वर्कचा कोर्स सुद्धा आपण घेणार आहोत. त्याचबरोबर रेडी रंगोली जी आहे नवीन पद्धतीची उलन टाईप, तीचे सुद्धा आपण कोर्स पाहणार आहोत. म्हणजे त्याची सुद्धा आपण कशा पद्धतीने डिझाईन करायचे आहे, तयार करायचं आहे, ते सुद्धा आपण सर्व काही शिकणार आहोत. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ नक्की डेली पाहत जा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत जा, जेणेकरून आधीमध्ये तुम्हाला काही नवीन नवीन जी सांगितलेल्या काही गोष्टी असतील आपल्या कोर्सबद्दल वगैरे, तर त्या तुम्हाला लवकर पोहोचतील, तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळतील. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. ठीक आहे. 32 साईज आपण पाहणार आहोत. तर आता अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेला आहे. ओपन बाजू इकडे ठेवलेली आहे, बंद बाजू आपल्या साईडला आपण ठेवलेली आहे. आहोत आज 32 साईज. ठीक आहे. प्रिन्स कट ब्लाउजची 32 साईज. आता स्टार्टिंगला आपण काय करतो, इथून इकडे पूर्ण उंची आपण टाकून घेत असतो. तर तशाच पद्धतीने आपण पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. बेसिकली जे जे आपली मापे आहेत ती अगोदर आपण टाकून घेत असतो. त्याच्यानंतर प्रिन्स कट ब्लाउजची आपली स्टेप सुरू होत असते. ठीक आहे. आपली पूर्ण उंची किती आहे, पूर्ण उंची बरोबर आपली 12.5 अधिक 1 13.5 पूर्ण उंची आहे. बरोबर. पूर्ण उंची 13.5 आहे. ठीक आहे. तर पहा, इथून इकडे 13.5 टाकली, आता इथं सुद्धा आपल्याला 13.5 टाकायची आहे. पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच ऍड केलेलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पुढं काही काही बदल करायचे आहेत ते तुम्हाला सांगते. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. इथं सुद्धा 13.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे दोन्ही पॉईंट काय करायचे आहे, आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. म्हणजे इथं आपली कंबर रेषा पूर्णपणे तयार होईल. ठीक आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा इथपर्यंत. आता ह्याच्या खाली पण काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्या खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचं असतं. बरोबर. म्हणजे पूर्ण जेव्हा आपण प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करतो तेव्हा पूर्ण उंची अधिक 1 इंच आपण ऍड करतो आणि ही कंबर रेषा आखतो. बरोबर. कंबर रेषा आखल्यानंतर त्याच्या खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच फ्रंट पार्टला आपल्याला ऍड करायचं असतं, म्हणजे वाढवून घ्यायचं असतं. लक्षात घ्या. म्हणजे इथं आपण काय करायचं, इथून इथं अर्धा इंच आपल्याला घ्यायचं असतं खाली. कधी, प्रिन्स कट ब्लाउज असल्यावरती. ठीक आहे. ते टाकायचं प्रिन्स कट ब्लाउज असल्यामुळे. इथून काय करायचं आहे आपल्याला, आता इथं रेष आखून घ्यायची आहे. पूर्ण अर्धा इंच आपण वाढवलेलं आहे. ते कशासाठी ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हे आपण स्टार्टिंगलाच काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे, म्हणजे वाढवलेलं आहे. ठीक आहे. ही वरची जी आहे ना आपली फ्रंट पार्टची बाजू असणार आहे आणि खालची काही बॅक पार्टची बाजू असणार आहे. ठीक आहे. आणि बॅक पार्टची बाजूमध्ये काय चेंजेस करायचे आहेत, ह्या फ्रंट पार्ट कट केल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे. आता इथून इथं काय टाकणार आहोत आपण, इथून इथं आपण शोल्डर टाकणार आहोत. बरोबर. शोल्डर किती आपण घेणार आहोत, 5.5 इंच. 5.5 इंचावरती आपण शोल्डर टाकणार आहोत 32 साईज साठी. कारण बॅक नेक वरती पण शोल्डर अवलंबून असते, तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे. आणि ह्याचा बॅक नेक जास्त करून डीप नाहीये, त्याच्यामुळे आपण 5.5 इंच आपण शोल्डर घेतलेली आहे 32 साईज साठी. ठीक आहे. आता इथून इथं काय केलेलं आहे, इथून इथं असं सरळ टेप ठेवलेला आहे. काय केलेलं आहे आपण, 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणजे मुंडा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. आणि इथून इथं काय करायचं आहे, इथून इथं आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची आहे. आपली शोल्डर पट्टी किती आहे, 2.5 अधिक अर्धा इंच. बरोबर. 3 इंच शोल्डर पट्टी आपण टाकून घेतलेली आहे. पहा, आता हे दोन्ही काय करायचं आहे, मुंडा आपल्याला दोन्ही जॉईन करून घ्यायचा आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपण मुंडा जॉईन करून घेत असतो. आता पुढे काय चेंज करायचं आहे ते नक्की पहा. अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे, 1/4 छाती टाकायची आहे. म्हणजे 32 साईज साठी 1/4 किती आपली आहे, बरोबर, तेवढी टाकून काय करायचं आहे, पुढे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आणखी स्टिचिंग मार्जिन सुद्धा ऍड करायचं असतं. पहा, इथं 1/4 घेतला. बरोबर. 32 साईजचा. आणि ह्याच्यानंतर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आपल्याला ऍड करायचं असतं. इथपर्यंत आलं. आता ही पूर्णपणे इथपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला ही छाती रेषा आखून घ्यायची आहे. इथपर्यंतच आपली छाती रेषा आपण आखून घेतो. बरोबर. इथपर्यंत. इथून पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की ते व्हिडिओ जाऊन पहा. आणि प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग सुद्धा तुम्हाला, स्टिचिंग सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल, ठीक आहे,
डायरेक्ट पेपर कापडावरती सुद्धा कटिंग पाहिजे असेल आणि स्टिचिंग सुद्धा पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहोत, दाखवणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी कमेंट करा तरच आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू, नाहीतर आपण पुढील टॉपिकला नक्की सुरुवात करूया. पहा, इथं तिरका टेप ठेवायचा आहे. बरोबर, आपल्याला तिरका टेप ठेवून इथून पुढे काय करायचं आहे आपल्याला, बरोबर 1 इंच अगोदर 1 इंचावर मार्क करायचं. बरोबर, हे कशासाठी टक्स आपल्याला पॉईंट घेतला आहे, इथून इथे 1 इंच फ्रंट मुंडा जो आपला फ्रंट असतो ना, फ्रंट पार्टचा, तो 1 इंचावरती आपण घेतो. हे ठीक आहे, इथपर्यंत आपण शिकलेलोच आहे पाठीमागे. आणि इथून पुढे 1.5 इंच घ्यायचा आहे. बरोबर, असं तिरका टेप ठेवून इथं आहे, असंच टेप ठेवून पुढे सरकवायचा आणि 1.5 इंचावरती इथून इथं बॅक मुंड्यासाठी आपण घ्यायचं आहे. म्हणजे इथून इथं बॅक मुंड्यासाठी आपण 1.5 इंच अंतर घेतलं, इथून इथं फ्रंट मुंड्यासाठी 1 इंच आपण अंतर घेतलेलं आहे. आणि पहा, इथं आता मुंड्याचा आपण शेप देऊन घेणार आहोत. मुंड्याचा शेप कशा पद्धतीने द्यायचा आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. इथून पाठीमागे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. इथून असा टेप ठेवायचा आहे आणि ह्याचा हाफ काढायचा आहे. किती येत आहे तर 5.5 हाफ किती येत आहे, बरोबर, तर 5.5 हाफ बरोबर 3.25 इंच येत आहे. तर 3.25 इंच ते मिडल पॉईंट आपण इथं काढून घ्यायचा आहे. बरोबर, आणि मिडल पॉईंट काढून घेतल्यानंतर आपण इथं शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. आता ठीक आहे, पहा इथं मुंड्याचा शेप आपण देऊन घेऊया. इथून असा पुढचा मुंड्याचा शेप आपण ह्या पॉईंट पासून आपण देऊन घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने पेपर उलटा असल्यामुळे मला शेप व्यवस्थित देता येईना. आपण पेपर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फिरवून घेतला तरी काहीही हरकत नाहीये. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आहे असं आपल्याला पेपर काय करायचा आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलं. आता हाच बेसिकली आपण इथून तर कमरेचं माप टाकल्यावर हा आपला बेस साधारणतः तयार झाला. आता कंबर आपली किती आहे तर कंबर आपली बरोबर 7 इंच आहे. ठीक आहे, सॉरी 5.7 इंच आहे कंबर आपली. किती आहे 5.7 इंच. बरोबर, इथं 5.7 इंच जिथं आपली वरची आहे ना त्याच्यावरती आपण टाकायचं आहे. बरोबर, जिथं मेन आपण पूर्ण उंची अधिक 1.5 इंच पूर्ण उंची अधिक 1 इंच आपण इथून टाकलं होतं आणि इथून खाली अर्धा इंच टाकलं होतं. बरोबर ना, फ्रंट पार्टला अर्धा इंच आपण प्रिन्स कटला घेतो. परंतु जेव्हा अर्धा इंच आपण वाढवलेला आहे, ती रेष आखून घेतलेली आहे, ह्याच्यावरती आता आपल्याला कंबरेचं माप टाकायचं नाहीये. ह्याचं काय काम आहे ते तुम्हाला पुढे सांगते. आता इथून इथं काय करायचं आहे, ह्या वरच्या ह्याच्यावरती आपल्याला बरोबर 5.7 इंच कंबर टाकायची आहे. 1/4 कंबर 5.7 इंच अधिक बॅक टक्ससाठी 1 इंच घ्यायचा आहे का आपण, कारण आपण ह्याच्याबरोबर बॅक पार्ट सुद्धा कट करत आहोत त्याच्यामुळे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता इथं काय चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला सांगते. लगेच आपल्याला स्टिचिंग मार्जिन इथं ऍड करायचं नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला. इथं आपल्याला बरोबर पुढचा गळा टाकायचा आहे. बरोबर, पुढच्या गळ्याचं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. पहा, इथं इथून इथं शोल्डर पट्टी टाकली. इथून इथं आपण बरोबर आपण शोल्डर पट्टीचं माप टाकतो, गळ्या रुंदीचं माप टाकत नाही. ठीक आहे, तुम्ही गळ्या रुंदीचं माप टाकत असाल बरोबर तर शोल्डर पट्टीचं माप टाकायची गरज पडत नाही. कारण गळ्या रुंदी टाकल्यानंतर जे पुढे माप राहते शोल्डर पर्यंत ते आपली शोल्डर पट्टी राहते. बरोबर, किंवा तुम्ही जर शोल्डर पट्टीचं माप टाकत असाल तर मग गळ्या रुंदी टाकायची गरज पडतच नाही. कारण की शोल्डर पासून गळ्या रुंदीपर्यंत आपलं माप शोल्डर पासून शोल्डर पट्टीचं माप टाकल्यानंतर राहिलेलं माप काय आहे आपलं गळ्यारुंदीचं आहे. बरोबर, म्हणजे ह्याच्यापैकी दोन्हीपैकी एक माप टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही गळ्यारुंदीचं माप टाकत असाल तर शोल्डर पट्टीचं माप टाकायची गरज नाही, आणि शोल्डर पट्टीचं तुम्ही माप टाकत असाल तर गळ्यारुंदीचं माप टाकायचं गरज नाही. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता काय करायचं आहे, हा पॉईंट घेतला शोल्डर पट्टीचा. आता ही टेप असाच त्या पद्धतीने ठेवायचा आहे, तिरका टेप ठेवायचा आहे. फ्रंट आपला गळा घ्यायचा आहे. फ्रंट गळा आपला किती आहे बरोबर 6.5 इंच. तर 6.5 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे तिरका टेप ठेवून, आणि बरोबर इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने इथं आपल्याला पूर्ण रेडी बॉक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यावरती आपल्याला गळ्याचा शेप आपल्याला देता येईल. इथपर्यंत समजलं. आता गळ्याचा शेप इथं तुम्ही कशाही पद्धतीने देऊ शकता. ठीक आहे, प्रिन्स कटला आपण वेगवेगळ्या पद्धतीने शेप आपण देऊन घेऊ शकतो. ठीक आहे, अजून एक तुम्हाला सांगते, कटोरी ब्लाउजला सुद्धा गळ्याचे वेगवेगळे प्रकारचे प्रकार तुम्ही काढू शकता, वेगवेगळे शेप घेऊ शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या शेपचे फ्रंट जो गळा असतो ना त्याचा वेगवेगळ्या शेपचे सुद्धा कटोरी ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग आपण करू शकतो. ते कशा पद्धतीने, एकदम नवीन पद्धतीने किंवा नवीन स्टाईलने. बरोबर, आपण आतापर्यंत फक्त गोल गळ्याचेच आपण कटोरीचे ब्लाऊज आपण घातलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत. परंतु व्यवस्थित वेगवेगळ्या आकारचे सुद्धा कटोरी ब्लाऊजमध्ये शेप आपण देऊ शकतो. तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल, त्याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवूया. ठीक आहे, साधारणतः आपण आता प्रिन्स कट पाहतोय, त्यामुळे प्रिन्स कटचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने शेप आपण देऊन घेऊ शकतो. तुम्ही गोल घ्या किंवा दुसरा कोणताही तुम्ही इथं शेप देऊन घेऊ शकता. ठीक आहे, मी साधारणतः गोल घेते, तुम्ही कोणताही तुमच्या पद्धतीने शेप, आणि शेप कसा द्यायचा गळ्याचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा, आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, वेगवेगळे शेप कशा पद्धतीने काढायचे ते इथपर्यंत समजलं. आता गळ्याचं माप टाकलं. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे हे नंतर आपण करू. कधी करायचं तुम्हाला सांगते, हे जॉईंट कधी करायचं ते. आता आपली 32 साईज आपण पाहतोय, 32 साईज प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग. तर मग आपण त्यासाठी वेस्ट पॉईंट किती टाकणार आहोत बरोबर, पॉईंट किती टाकणार आहोत बरोबर, बस्ट पॉईंट आपला बरोबर इथं अशा पद्धतीने टेप आपण ठेवून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने टेप ठेवून घेतल्यानंतर आपण इथं
बरोबर 9.5 इंचावरती पॉईंट घेणार आहोत. किती? सरळ टेप ठेवून 9.5 इंचावरती पॉईंट. लगेच पॉईंट हा घ्यायचा नाही, डायरेक्ट करायचं नाही, फक्त डॉट डॉट देऊन घ्यायचा आहे. आणि इथून इथं असा किती टाकायचा? बरोबर इथून इथं झालं की नाही, बरोबर पॉईंट टाकल्यानंतर ह्याच्या समोर आपल्याला, बरोबर तुम्ही जर लगेच इथं माप टाकलं, इथं जे आपण माप टाकतो ते लगेच टाकलं तर मग खालीवर होणार आहे, कारण आपला बस्ट पॉईंट आपला इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण अगोदर बस्ट पॉईंट टाकून घ्यायचा, त्याच्यानंतर इथून इथे माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बरोबर आता इथून इथं माप आपण किती कसे घेणार आहे, कशावरून घेणार आहोत? आता आपली जी इथून इथं 1/4 जी मेन 1/4 जी आपली छातीचं माप आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपली 32 साईज आहे आता, बरोबर. मग 32 साईजचा आपल्याला हाफ काढायचा आहे. 32 हाफ नाही, 32 साईज इथून आहे, बरोबर. 32चा 1/4 किती काढला आपण? 8 चौक 32 म्हणजे 8, बरोबर. 8 काढला 1/4, मग 8चा निम्मा काढायचा आहे. 8चा निम्मा किती? 4 येते म्हणजे 4, बरोबर. आणि 4 मधून मग आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं असतं, म्हणजे इथून इथं जे अंतर आहे त्याच्या निम्मा काढायचं आहे अंतर, आणि निम्म्यामधून अर्धा इंच आपल्याला ऍड कमी करायचं असतं, म्हणजे 8चा निम्मा 4 आणि 4 मधून अर्धा वजा केलं तर मग किती येणार? 3.5 इंच. मग आता इथून इथं आपल्याला बरोबर 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे साधारणतः. पहा आता हा पॉईंट आपला बरोबर झाला बस्ट पॉईंटचा, परफेक्ट पॉईंट, बरोबर जुळला ना. हा इथून इथे आणि इथून इथं पॉईंट. आता इथून इथं माप टाकायचं आहे, बरोबर. इथून इथं माप टाकायचं. ह्या रेषेचं नंतर काम आहे, ह्याच्यावरती नंतर मापे टाकायची नाहीयेत, आता ह्या रेषेवरतीच टाकायचे आहेत. इथून इथं आपण 3.5 इंच घेतलं, बरोबर. इथून इथं ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे इथून इथं 3.5 आपण टाकलं तर इथून इथं 3 इंच टाकायचं आहे. 3 इंचावरती पॉईंट आपण इथे इथं घेतला. आता हा पॉईंट घेतला की ह्या पॉईंट नंतर आपण पॉईंटच्या पुढे आपण काय टाकतो? बरोबर माप टाकत असतो वेस्ट डाट, म्हणजे डाट घेतो इथं, म्हणजे थोडक्यात, बरोबर. डाट म्हणजे इथं टक्स येतो आपला, बरोबर ना. ते म्हणजे डाट, मग इथून इथं आपण 2.5 इंच घ्यायचं आहे साधारण. ते साईज नुसार असतं हे सुद्धा, बरोबर का. 28 साईज पासून 35 साईज पर्यंत इथून इथं 2.5 इंच घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर जर माप वाढलं तर इथून इथली साईज आपली वाढणार आहे. आता पहा आपण इथून इथं 2.5 इंच टाकलं, बरोबर. माप हे 2.5 इंच माप टाकल्यावरती जेव्हा आपण इथून हा पार्ट आपला कट होतो, जेव्हा हा पार्ट कट होतो, बरोबर ना, तेव्हा आपल्याला मग इथलं अंतर कमी पडतं ना, मग हे अंतर आपल्याला वाढवायचं असतं, बरोबर. ते हे शेप देऊन घेते, मग नंतर तुम्हाला समजेल की काय म्हणते मी तुम्हाला. ते अगोदर इथला शेप देऊन घेऊया. आता हे काय करायचं आहे, हे दोन्ही पॉईंट बरोबर आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. जॉईन केलं आणि आता इथं पण रेष द्यायची आहे. ह्याचं सुद्धा आपण तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. पहा कशा पद्धतीने ह्याला शेप द्यायचा आहे ते. अगोदर हे काय करायचं आहे, आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. खूप इझी पद्धतीने हा शेप कसा द्यायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता काय करायचं आहे, ह्या दोन्हीचा मिडल पॉईंट काढायचा आहे, ह्याचा आणि ह्याचा मिडल पॉईंट काढायचा आहे. पहा हे किती भरत आहे आपलं अंतर, हे अंतर 4.5 आपलं भरत आहे. 4.5चा मिडल पॉईंट किती आला मग? 2.25, बरोबर. ह्याचा दोन्हीचा आला मिडल पॉईंट एवढा, बरोबर. आणि आता ह्याचा आणि ह्याचा सुद्धा मिडल पॉईंट काढायचा आहे, बरोबर. आणि ह्याचा पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा सुद्धा मिडल पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता पहा इथून इकडे किती, साधारणतः एकच रेषा आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. इथून इथं पुढं आपल्याला 5 इंच म्हणजे 2 रेषा आपल्याला इथून इकडे घ्यायचं आहे. आणि इथून इथं किती घेणार आपण? अर्धा इंच, बरोबर. साधारणतः माप तुमच्या ह्याचं घेऊन हे करते. पहा इथून इथं बरोबर आपला किती भरत आहे, बरोबर आपला अर्धा इंचाचा पॉईंट आपण द्यायचा आहे इथून इथं, बरोबर. इथून इथं एक रेषा, इथून इथं पाव रेषा म्हणजे 2 रेषा, बरोबर. आणि इथून इथं अर्धा इंच, बरोबर. एक रेषा, पाव इंच, अर्धा इंच. आता काय करायचं आहे, इथून इथं सरळ अशा पद्धतीने आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे, म्हणजे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आणि जोडून घेतल्याच्या नंतर आपण हा शेप देऊन घेऊ, म्हणजे बरोबर आपल्याला हा आकार अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित येणं सोपं जाईल. आता ह्याचं काय करायचं आहे, पहा बरोबर आपल्याला हे काय करायचं आहे, इथून अशा पद्धतीने व्यवस्थित हे दोन्ही जॉईन करून तर पहा तुम्ही हा शेप देण्यासाठी अशा पद्धतीने पेपर सुद्धा तुम्ही काय करू शकता, फिरवून घेऊ शकता. आता ह्याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. पहा जास्त हा पॉईंट काय करायचा आहे, जास्त वरती पण घ्यायचा नाही, त्याने काय होतं आपला इथं भाग आपला फुगीर येतो, त्याच्यामुळे जास्त पण अशा पद्धतीने आकार द्यायचा नाही, थोडासा असा इकडे कलता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रंट मुंड्याला तो जॉईन करून घ्यायचा आहे. तर पहा आता आपल्याला इथलं काय करायचं आहे ते समजून आपल्याला घ्यायचं आहे. पहा इथून इथं काय करायचं आहे, हा पॉईंट आहे ना, हा थोडासा असा खाली घ्यायचा आहे. इकडून हा पॉईंट बरोबर इकडून इकडं घ्यायचा आहे, बरोबर. हा इकडे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. पहा आला ना शेप आपला, बरोबर व्यवस्थित पद्धतीने प्रिन्स कटचा शेप अशा पद्धतीने आपला पण आला पाहिजे. आता पहा आता हे इथून इथं आपण कट करत असतो, बरोबर ना. मग हा जो पेस आहे 2.5 इंचाचा, हा कट होऊन जाणार आहे, तेव्हा मग पुढे आपल्याला कमरेला माप कमी पडणार आहे आपलं, बरोबर ना. मग आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर. आपण इथून काय टाकलं होतं, इथून इथं कमरेचं माप 7.25 टाकलं होतं, बरोबर. 7.25चा पॉईंट इथं आलता, बरोबर. त्याच्या पुढे आपल्याला किती घ्यायचं आहे,
हा डॉट आपण बॅक पार्टसाठी घेतलेला होता बरोबर, बॅक टक्ससाठी. तर हा बॅक टक्ससाठीच ठेवायचा आहे. हा सध्या फ्रंट पार्टला देण्यात लक्षात घ्यायचा नाहीये. ह्याच्या खाली बॅक पार्ट जेव्हा आहे तिथं काय करायचं आहे तुम्हाला नक्की सांगेन. तर पहा इथं 5.7 इंचाचा पॉईंट घेतला. आता त्याच्यानंतर हा जे 2.5 इंचाचा पॉईंट आहे तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. म्हणजे हे माप आपलं कमी होणार आहे ना, ते बरोबर आपण इथं काय करायचं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे बरं ह्यातून पुढे आपल्याला 2.5 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे. घेतला आणि आता ह्या पॉईंट पासून आपल्याला पुढे काय करायचं आहे, 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करायचं आहे, जे आपण इथं पण घेतलेलं होतं. इथपर्यंत समजलं. आता हे पूर्णपणे जॉईन करायचं. हे समजलं. इथून इथं आपण 1/4 कंबर टाकली आणि हे जे आपलं कट होऊन जाणार आहे कापड, तर ते इथून पुढे काय केले आहे आपण वाढवून घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे नंतर मग आपण स्टिचिंग मार्जिन ऍड केलेलं आहे. 1/4 कंबर, इथून जे कट होणार आहे ते माप पुढे आणि तिथून पुढे स्टिचिंग मार्जिन. आता पहा, आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे दोन्ही काय करायचं आहे, आता आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणखी चेंजेस होणार आहेत आपले. काय होणार आहेत ते पुढे नक्की पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता काय करायचं, इथून पुढं इथून इथं जेव्हा आपण इथं हे होणार आहोत बरोबर ना, आपलं जेव्हा इथं कट होतं कापड तेव्हा आपलं इथं बरोबर हे होणार आहे बरोबर, कापड कमी पडणार आहे, इथं पण कापड कमी पडणार आहे. समजलं. हे कधी चेंजेस करायचं आपल्याला, जेव्हा आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करतो. ठीक आहे, तेच पण शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्यावरती व्हिडिओ नक्की पाहूया. ठीक आहे, केव्हा हे करायचं आहे, जेव्हा आपण कापडावरती कटिंग करतो. आता ही जी आपण पेपर कटिंग आहे, जेव्हा आपण पेपर कटिंग आपण कापडावरती ठेवणार आहोत तेव्हा इकडे ह्या साईडला सुद्धा आपण काय करणार आहोत, बरोबर मार्किंग वाढवणारच आहोत. ठीक आहे, इथून सुद्धा वाढवणार आहे ह्या पार्टला आणि ह्या पार्टला सुद्धा आपण वाढवणार आहे. तर पहा आता काय करायचं आहे, हा पॉईंट जे आहे ना, हा पॉईंट बरोबर आपल्याला काय करायचं आहे, इकडे जॉईन करून घ्यायचा आहे. साधारणतः इथपर्यंत समजलं. हे दोन्ही खाली घ्यायचं इकडं अशा पद्धतीने आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आपल्याला आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने समजलं. ह्यासाठी आपण काय केलेलं होतं, हे अर्धा इंच वाढवलेलं होतं. जेव्हा आपण इथे टक्स टाकतो तेव्हा हा पार्ट आपला फ्रंट पार्ट बरोबर काय होतं, वरती उचलला जातो. त्याच्यामुळे आपण खाली काय करायचं, हे अर्धा इंच वाढवायचं आहे. म्हणजे आपला पफ पण व्यवस्थित इथं येतो आणि आपली उंची पण कमी पडत नाही. इथपर्यंत समजलं. हे पूर्णपणे आपली काय होणार आहे, आपली कटिंगची बाजू असणार आहे. अजून एक चेंजेस आपण करायचे आहेत. आपण मुंड्यामध्ये काय शिकलो आहे, इथून इथं 1/2 इंच डाऊन जायचं आहे बरोबर ना, बरोबर आपण 1/2 इंच इथून डाऊन जायचं आहे. पहा अशा पद्धतीने गेलो डाऊन. पहा आता आपण ह्याची कटिंग करू आणि त्याच्यानंतर बाही कटिंग सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बॅक पार्ट कशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये मॅनेज करायचं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ कटिंग कुठून कुठून करायचे ते पहा. हे नंतर कट करूया आपण, डायरेक्ट अगोदर हे कट करून घेऊया म्हणजे आपल्याला कट करणं इझी जाईल. ठीक आहे, पहा आता हे समजलं. हे पूर्णपणे काय करायचं आहे आपल्याला, हे पूर्णपणे कटिंग करून घ्यायची आहे. हे बाकी काहीच चेंजेस आपल्याला करायचं नाहीये. तर पहा इथं जे आपण वाढवलेलं होतं का नाही, इथं अर्धा इंच हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. किती होती आपली उंची, 12.5 अधिक 1 13.5 इंच बरोबर. 13.5 इंचचं काय करायचं आहे, इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं पण मार्किंग करून घेऊया जेणेकरून आपली रेष व्यवस्थित पद्धतीने सरळ येईल. ठीक आहे, आणि काय करायचं आहे आता, हे पॉईंट काय करायचे आहेत बरोबर आपल्याला इथं मॅच करून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने म्हणजे जे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवलेलं होतं ना फ्रंट पार्टला, ते आपण इथं काय करायचं आहे, कट करून टाकायचं आहे. नाहीतर आपला बॅक पार्ट काय होईल, मोठा होऊन जाईल. लगेच कट करून टाकते, तुम्हाला कट करून दाखवते. अगोदर आपण इथलं माप टाकून घेऊया. पहा इथं आपण किती टाकलं होतं, कंबर 1/4 कंबर आपली 5.7 इंच होती, तर 5.7 आपण टाकायचं आहे. त्याचबरोबर बॅक पार्टसाठी 1 इंच वाढवलेलं होतं, 1 इंच बॅक पार्टसाठी, ज्या बॅक टक्ससाठी सॉरी टक्स टाकतो आपण ते अर्धा इंचचा त्यासाठी, आणि अधिक 1.5 इंच बरोबर, अधिक 1.5 इंच. आणि हे पुढचं एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे ते आपण काय करणार आहोत, कट करून घेणार आहोत.
पहा आता ही कटिंग पूर्णपणे आपण काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने जे जे आपण चेंजेस केले आहेत ते पूर्णपणे आपण काय करायचं आहे, एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. एवढेच आपल्याला बॅक पार्ट साईडमध्ये चेंजेस आपल्याला करायचे असतात. पहा अशा पद्धतीने इथपर्यंत समजलं. आता आपण बाही कटिंग पाहूया, ती सुद्धा अजिबात मिस करू नका, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर पहा बाहीची आपण कटिंग पाहणार आहोत. तर आपण बाही कट किती घेणार आहोत, बाही कट आपण 2.25 इंच घेणार आहोत. पहा 2.25 इंच घेऊया इथून बाही कट. आपण इथून इकडून इकडे बाही कटला आपण 2.25 इंच बाही कट इथून इथे टाकतो. फोल्ड केलेला आहे कापड पहा, इथं दुहेरी कापड आहे, इकडे ह्या साईडला दुहेरी कापड आहे, इकडे बंदिस्त बाजू आहे, बंदिस्त बाजूवरती इथून इथं बाहीकट टाकायचं आहे. बरोबर, बाहीकट टाकल्यावरती इकडून इकडे सुद्धा बाहीकट आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून ही रेष आपली आहे ना, ही रेष आपल्याला बरोबर व्यवस्थित पद्धतीने सरळ येईल. पहा इथं बाहीकट आपण दोन्ही साईडला खाली वरती टाकून घेतला, इथं रेष आपण आखून घ्यायची आहे. इथून इथं बाहीकट टाकला. आता आपण बरोबर बाहीघडी काय करायची आहे, इथून इथं टाकायची आहे. बाहीकट म्हणजे कॅप आहे, ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. पहा इथं आपले किती आहे, 32 साईज आहेत. बरोबर, ब्लाऊजची साईज किती होती, 32 साईज होती. तर 32चा हाफ किती आहे, 1/4 किती आहे, 8 इंच येतं. बरोबर 8 इंच येत आहे. तर 8 मधून आपण काय करतो, नेहमी 1/4 मधून अर्धा इंच कट करतो. म्हणजे साधारणतः आपली बाहीघडी किती येणार इथं, 7.5 इंच. बरोबर, 8 मधून अर्धा इंच कट केले किती आले, 7.5 इंच. बरोबर, इथपर्यंत आपल्या बाहीघडी आलेली आहे. आता पूर्ण उंची टाकून घेऊया अगोदर. पहा पूर्ण उंची ब्लाऊजची आपली किती आहे, 5 इंच साधारणतः आहे. तर दोन्ही साईडला आपण मापे टाकून घेऊया 5-5 इंच आडवा टेप ठेवून, म्हणजे आपली ही बरोबर बाही उंची ही जी रेष आहे ना, ती आपली सरळ येणार आहे. इथपर्यंत समजलं. आणि दंडगर किती आहे, दंडगर बरोबर आपला 5 इंच आहे. दंडगर किती आहे, 5 इंच आणि अधिक 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. स्टिचिंग मार्जिन त्या बाहीगडीमध्येच आहे. पहा इथं आपली बाहीगडी इथून इथंच बरोबर 7.5 इंच आली. 7.5 मधून काय करायचं, 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं. ठीक आहे, आतमध्ये घेतल्यावरती ही झाली आपली स्टिचिंग मार्जिन, म्हणजे ह्या घडीमध्येच ह्या बाहीगडीमध्ये स्टिचिंग मार्जिन आपली ऍड आहे. बरोबर, हे दोन्ही काय झालं, मग पॉईंट जॉईन केल्यानंतर काय करायचं आहे, पुढे चेंजेस तुम्हाला नक्की सांगते. लक्ष देऊन नक्की पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ जरी आवडला, युजफुल वाटला तर कमेंट करा, छान छान उत्तर द्या, छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, पहा इथून इथं काय करायचं आहे, बरोबर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. बरोबर, किती भरत आहे, 8 इंच. तर 8चा मध्ये किती आहे, येत आहे तर 4 इंच. म्हणजे असा टेप ठेवायचा आहे. हे माप जेवढं भरत आहे ना, त्याचा मिडल पॉईंट काढायचा आहे, मध्य काढायचा आहे. बरोबर, हे काढलं आणि मिडल पॉईंट मध्य काढलं. तर पहा या दोन्हीचा मिडल पॉईंट काढला, इथून पाव घेतलं अंतर खाली आणि वरती, आणि इथून वरती सुद्धा पाव इंच आपण घेतलेलं आहे. आता इथं सुद्धा 2 पॉईंट काढायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बाही कटिंग करणार आहोत, बाहीचा आकार देणार आहोत. खालून वरती आपण 1.5 इंचावरचं माप घ्यायचं आहे आणि 1 इंचचा एक माप घ्यायचा आहे. म्हणजे इथून इथं 1 इंचचा पॉईंट आणि इथून वरती 1.5 इंचचा पॉईंट. ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट झाले 1 2 3 4 5. ठीक आहे, आणि हा 6वा पॉईंट. बरोबर, हे पॉईंट आपल्याला जॉईन करून आपल्याला बाहीचा आकार व्यवस्थित पद्धतीने द्यायचा असतो. बाहीचा स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत, बॅक साईडचा आपण बाहीचा आकार व्यवस्थित पद्धतीने आपण देत असतो. पहा इथून आपल्याला काय करायचं, जॉईन करून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट सुद्धा अशा पद्धतीने घ्यायचा आहे इकडे. पहा हा शेप आपण हा सुद्धा अशा पद्धतीने इकडे घेऊन इकडे आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार रेडी होत आहे, तयार झालेला आहे. तर बाही आपण कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर आपण पुढचे बाकीचे आपण जे आतापर्यंत कटिंग केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने आपण बाही जी पद्धतीने आपण कटिंग करत असतो. ठीक आहे, ह्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ पहिला अजिबात विसरू नका. आपण ह्याच्यानंतर पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. तरी सुद्धा काही कमेंट असतील, तुम्हाला अजून काही तुम्हाला काही डाऊट असतील तर पहा अशा पद्धतीने आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपण प्रिन्स कट ब्लाऊजची आपली काय झालेली आहे, कटिंग झालेली आहे. पेपर कटिंगची 32 साईजची प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग. ठीक आहे, आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल, हेल्पफुल ठरला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, तर चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.